मोठ्या मेन पॉडकास्टची छोटीशी ही क्लिप आहे जी तुम्ही बघणार आहात. पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिला क्लिक करा आणि सध्या एन्जॉय करा TAP क्लिप्स. आता आपण बोलूयात वृषभ. मी जसं नेहमी सांगितलं की लग्नाला जास्त इम्पॉर्टंट द्यायला पाहिजे. कुंडलीचं लग्न जर पाहायचं झालं तर लग्न ह्याला लग्न म्हणतात. हे फर्स्ट हाऊस आहे कुंडलीतलं. फर्स्ट हाऊसला लग्न म्हटलेलं आहे. त्याला आता मी जे काही गोष्टी सांगणार आहे तर लग्नाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, रफली 70 to 80%. ओके. आणि राशी म्हणजे जिथे कुठे चंद्र बसलेला असेल, से की हे 8 नंबर आहे आणि इथे चंद्र आहे, तर या व्यक्तीची रास जी आहे ती वृश्चिक आहे. तर राशीला 20 ते 30% इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, लग्नाला 70 ते 80% इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. आणि ते दोन्ही पण बघायचं आहे आणि त्या दोन्हीतला सारांश काढून त्यांनी ह्या प्रिडिक्शन्सला घ्यायचं आहे. त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागू होत आहेत त्यानुसार जायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी आपापलं लग्न काय आहे आणि राशी काय आहे आणि त्याला इम्पॉर्टन्स किती द्यायचं आहे ते थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. ओके. वृषभचा स्वामी शुक्र आहे. तसंही हे लोक थोडेसे लक्झरीवर खर्च करणारे असतात. पैसा त्यांचं वेलबिंगवरती ते खर्च करतात. लग्न आणि रास दोघांसाठी वृषभची ही कुंडली असेल ही वृषभची कुंडली आहे. बघा, वृषभसाठी आहे ना राहू त्यांच्या कर्मस्थानी चालू आहे, जो 2026 पण पूर्ण असणार आहे. कर्मस्थानच्या राहूने ना कर्मस्थानी लोकांच्या ज्या इच्छा आहेत ना त्या खूप वर आल्या असतील. म्हणजे इतके की बा आणि स्पीड, बऱ्याच लोकांनी या पिरियडमध्ये रॉंग डिसिजन घेतलेले असतील. इच्छा म्हणजे की जसं की बाबा तो व्यक्ती तिथे जाऊन सक्सेस घेतली आहे पण ते इल्युजन होतं हे त्यांना रिअलाईज झालेलं पण असेल. त्याच्यामुळे करिअरच्या दृष्टीनं या लोकांनी जॉब सोडू नये 2026. ज्यांचा सुटला आहे त्यांच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे नवीन जॉब. म्हणजे कमीत कमी गुरुचं पालट होईपर्यंत खूप अवघड आहे त्यांच्यासाठी पिरियड. पण ज्यांचा जॉब आहे त्यांनी जॉब सोडायचा विचार करू नये. डेफिनेटली त्यांची एखादी दशा चांगली असेल तो वेगळा भाग झाला, पण जर ह्याच पिरियडमध्ये दशा पण जर खराब आली तर ह्या लोकांना मग आपला जॉब गमवावा लागू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तो खूप एक प्रॉमिनंट हे आहे की जॉब जाण्याची योग आहे. दुसरी गोष्ट आहे, केतू चतुर्थ स्थानी आहे, तर आईच्या स्वास्थ्यामध्ये पण थोडीशी म्हणजे काही कमी येऊ शकते. तर काही असं असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा, इग्नोर करू नये. ओके. आणि केतूसुद्धा इल्युजनचा कारक आहे, तर चतुर्थ स्थानी आणि हे मन आहे व्यक्तीचं. तर हे लोक म्हणजे इकडे करिअर आहे, इकडे दुसरं पण मन आहे, तर परिस्थिती थोडीशी यांच्यासाठी ना अनेक ठिकाणी यांना डायलेमा होणार. कुठल्याच डिसिजनला कन्क्लुजन नाही करू शकणार किंवा घेतलेलं डिसिजन राईट की रॉंग हे त्यांना कळणार नाही. ते डिसाईड करता येणार नाही. त्यामुळे या वर्षामध्ये या लोकांनी कुठलंही डिसिजन असू द्या, भले तुम्ही त्यातले एक्सपर्ट असू द्यात, से की मी IT मधला एक्सपर्ट आहे, तरी पण डिसिजन घेताना या वेळेला आणखी एका व्यक्तीचा सल्ला घ्यायचा आहे. हे जे सांगतोय मी याच रेमेडी आहेत. बरोबर. तर तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीचा एक सल्ला नक्की घ्यायचा आहे. जरी तुम्ही एक्सपर्ट असाल तरीही, तुम्ही भले इतरांना गाईड करत असताल तरीही, एवढा हा फेज त्यांच्यासाठी या वर्षामध्ये त्यांनी त्या गोष्टींचं थोडंसं पालन करायला हवं. ओके. त्याच्यानंतर गुरु मेपर्यंत त्यांच्या धनस्थानी आहे, तर या लोकांनी पण लॉंग टर्मसाठी सेव्हिंग्स करावे, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट कराव्यात. म्हणजे ते आज जे 100 रुपये इन्व्हेस्ट केले असतील ते
500,000 रुपये 4-5 वर्षानंतर त्यांना ते दिसतील. बर. कुटुंबाची साथ मिळेल मात्र या लोकांना. इकडे जरी ही परिस्थिती असेल, राहू केतू हे सर्व जरी असेल, पण या पिरियडमध्ये कुटुंबाची साथ मात्र यांना नक्की मिळेल. आणि 2 जून नंतर मग यांच्यासाठीचा काळ थोडा चांगला आहे. पर्टिक्युलरली जसं मी सांगितलं, जर हे लोक मीडिया, एंटरटेनमेंट, HR अशा काही फील्डमध्ये असतील तर त्यांच्यासाठी बेस्ट पिरियड आहे 2 जून नंतर. लोकांशी कनेक्ट व्हायचा जो ऑरा असेल, जे हे असेल ना, ते वाढणार आहे. ओके, ते आवश्यकपर्यंत. हां, कारण की गुरु पराक्रम स्थानी आहे. पराक्रम म्हणजे बेसिकली तोच असतो जो की माझ्यासाठी आहे. लाईक की एक व्यक्ती, समजा एखादा नासाचा सायंटिस्ट आहे, तो चंद्रावर जाऊन आला, त्याच्यासाठी तो पराक्रम नाही, ते त्याचं काम आहे. पण मी चंद्रावर जाऊन आलो तो माझ्यासाठी पराक्रम. त्याच्यामुळे पराक्रम स्थानी गुरु ज्या वेळेला जाणार आहे, तर जे की यूट्यूबर असतील तर त्यांचं लोकांशी ते जास्त प्रमाणात कनेक्ट होऊ शकतील. किंवा काही HR असतील तर ते लोकांशी जास्त कनेक्ट होऊ शकतील. ओके. फक्त एकच आहे यूट्यूबर्सना लक्षात ठेवायचं, गुरु आहे, कंटेंट जो असेल तो रियालिटीवाला, पारदर्शकतेवाला असला पाहिजे. इल्युजन, त्याच्यामध्ये इल्युजन नसायला हवं, त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी नसायला हव्यात, भूलभुलैया, ये कर दो 1 मिनिट में पैसा आ जाएगा, ये कर दो गर्लफ्रेंड का कॉल आ जाएगा. या गोष्टी जर करताल तर गुरु मग खालची दिशा पण दाखवेल त्यांना. बर. त्याच्यामुळे गुरु आहे, लोकांची विश्वासार्हता वाढेल असंच कंटेंट त्यांनी केलं पाहिजे, कारण गुरुमध्ये विश्वासार्हता असते. बरोबर. तर ते थोडंसं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. त्यानंतर शनी 11व्या स्थानी आहे. शनी जो आहे तो डिझायर्सचं स्थान आहे, एक्स्ट्रीम डिझायर. पण शनी आहे तर ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य असतील त्या शनी देईल. तर त्या दृष्टीनं ते शनीची पोझिशन पण चांगली आहे. आपण शनीच्या दृष्टींबद्दल जर बोलू तर एक 3री दृष्टी लग्नस्थानी आहे. लग्नस्थानी शनीची दृष्टी व्यक्तीला थोडासा स्ट्रेस देते. बर. कारण हे पहिलं स्थान जे आहे ते व्यक्ती आपले विचार आहेत, तर विचारांवरती शनीचा प्रभाव लोकांना थोडासा स्ट्रेस देईल. ओके. ओव्हरऑल राहू केतूची परिस्थिती पण तशी आहे. म्हणजे थोडक्यात गुरु चांगला आहे. 2 जून नंतर चांगले विचार, चांगले डिसिजन हे लोक घेऊ शकतील, कारण त्यावेळेला गुरु उच्चचा होईल, तर इकडून गुरुची साथ मिळेल. तर 2 जूनपर्यंत शक्यतो मोठे डिसिजन, मोठे निर्णय काही असतील तर थोडे टाळावेत, त्यांनी ते टाळावेत. त्यानंतर एक दृष्टी 5म स्थानी आहे आणि 10म दृष्टीची ते 8म स्थानी आहे. 5म स्थानी शनीची दृष्टी ज्या लोकांचं एज्युकेशनमध्ये काही सेटबॅक लागलेलं असेल, स्टॉप झालेलं असेल, पुन्हा एकदा ॲडमिशन घेऊन पुढे जाऊ शकतात. ओके. तर एज्युकेशनसाठी खास करून हायर स्टडीजला जे लोक जायचं विचार करत असतील, कुठेतरी बॅचलर्स केलंय, खूप दिवसाची मनात इच्छा होती, करू नव्हती शकत, हां, तर आता ते करू शकतात 2026 मध्ये. तर त्या दृष्टीने ते चांगलं आहे. संतती प्राप्तीसाठी वृषभवाल्यांसाठी हे वर्ष चांगलं आहे. बर. 5म स्थान संततीचं स्थान आहे, तिथे शनीची दृष्टी आहे, तर तो पण पिरियड चांगला आहे. ओके. 8म स्थानी पण शनी आहे. खास करून गुप्त विद्या म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी शिकणाऱ्यांसाठी हे वर्ष चांगलं असणार आहे. जर तशा काही गोष्टी शिकायच्या असतील, ChatGPT पण त्यातलाच प्रकार आहे. गुप्त म्हणजे आजपर्यंत लोकांना माहिती नाही, कदाचित पुढे लोक यूज टू होतील, ती नंतरची गोष्ट आहे. आजच्या कंडिशनला तरी ती तशीच आहे, तर त्यांनी त्याच्यामध्ये जायला हवं आहे. ओके. तर हे झालं वृषभसाठी.